दर्शन श्रवण तेव्हा साधत आहे, जेव्हा सहज भावे बुद्धी राहत आहे. बुद्धीचा विराम चित्ताचा आराम, चित्ताचे आरामी कैवल्याचे धाम. दर्शन आणि श्रवण सहजपणे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपली बुद्धी सहज भावात असते. म्हणजे त्या बुद्धीमध्ये माझं तुझं, इष्ट अनिष्ट, माया, क्रोध, क्षोभ, लोभ, षडविकार याचा काही अंश नसतो. तेव्हा आपली बुद्धी एखाद्या वाहत्या पाण्यासारखी, झऱ्यासारखी खळाळती असते. आणि अशी खळाळती बुद्धी, निर्झरासारखी झरणारी स्वच्छ सुंदर बुद्धी जेव्हा असते, तेव्हा खरंखुरं दर्शन घडतं, खरंखुरं श्रवण घडतं. आणि नीट पाहण्यामध्ये आणि नीट ऐकण्यामध्ये बुद्धीचा प्रवाह इतका काही मुक्त होतो की हा बुद्धीचा प्रवाह हीच ती ज्ञानगंगा, हेच ते मुक्तीचे तीर्थ आपल्या हृदयामध्ये वाहत आहे याचा आपणाला बोध होतो. आणि एकदा का बुद्धीचा विराम चित्ताचा आराम, एकदा का आपली बुद्धी दोषरहित झाली, त्या बुद्धीमधील सर्व चाकोरी, प्रणाली, संस्कृती, संस्कार नावाचे अडथळे दूर झाले की अशा वेळेला चित्ताचे आरामी कैवल्याचे धाम. एकदा बुद्धी स्वच्छ झाली की चित्ताला म्हणजे मनाला आराम मिळतो. आणि चित्ताचा आराम, ज्याचं मन आरामशीरपणे आहे, ज्याचे मन प्रसन्न झाले आहे, अशा प्रसन्न मनाच्या ठिकाणीच कैवल्याचे धाम. केवळ असणे अशा प्रसन्न मनाच्या ठिकाणीच खरंखुरं संसारात असून सुद्धा मुक्त कसं राहावं हे अशा कैवल्य बुद्धीतच गावतं. म्हणजे जेव्हा बुद्धी स्वच्छ होते, बुद्धीमध्ये कोणत्याही तऱ्हेचे संस्कार, पूर्वग्रह, दूषणे, ज्याला इंग्रजीत कंडिशनिंग म्हणतात, ते नसतं. तेव्हा बुद्धी स्वच्छ होते, बुद्धीचा प्रवाह सरळ होतो. आणि अशा सरळ बुद्धीमुळे मनाचं सुमन होतं, मन प्रसन्न होतं. आणि या चित्ताला, अशा या मनाला आराम मिळतो. आणि जे चित्त आरामात असते त्या चित्तातच राम, राम म्हणजे तथ्य, तत्वाचं ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान, अशाच आराम करणाऱ्या चित्तामध्ये राम म्हणून प्राप्त होतो. आणि असं ज्याचं मन आरामात आहे तिथेच रामाची वस्ती आहे. आणि जिथे रामाची वस्ती आहे तिथे तत्वाचा अंश आहे, तिथेच मुक्तीचे धाम म्हणजे मुक्तीचं घर म्हणतात. ते असं स्वच्छ मन हेच आहे.